नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो या विशेष बातमीपत्रामध्ये। मुंबईमध्ये कुर्ल्यात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। कुर्ला पश्चिम येथील माकडवाला कंपाऊंड परिसरामध्ये गोळीबार झालाय। बाबा नावाच्या गुंडावर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। गोळीबार झालेल्या बाबाची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याला कुर्ला येथील रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे। जोन्या गोळीबाराच्या घटनेचा राग मनात ठेवून कुर्ला परिसरात हा गोळीबार झालाय। पोलीस घटनास्थळी दाखल झाले, चौकशी सुरू आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। कृष्णा, कुर्ल्यामध्ये एक गोळीबाराची घटना समोर आलेली आहे, नक्की काय घडलं? सचिन, कुर्ल्याच्या विवेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना आहे आणि कुर्ला पश्चिमेकडच्या माकडवाला कंपाऊंड येथे ही गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे। गोळीबार करणारा बिल्ला नावाचा संशयित आरोपी आहे, ज्यानं बाबा नावाच्या गुंडावरती हा गोळीबार केल्याचं कळतंय आणि मागच्या काही महिन्यांपूर्वी या जुना एक गोळीबार झालेला होता। बिल्लाच्या नातेवाईकावरती बाबा नावाच्या गुंडानं गोळीबार केलेला होता आणि त्याचा सूड घेण्यासाठी हा पुन्हा एकदा गोळीबार आरोपीने केल्याचं कळतं आहे। पोलिसांनी जखमीला भाभा रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र घटनास्थळी देखील विवेनगर पोलिसांची टीम पोहोचलेली आहे आणि जवळच असणारं गुन्हे शाखेचं पथक सुद्धा पोहोचलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी केली जाते। मात्र रात्रीच्या वेळेला कुर्ल्याच्या विवेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडालेली आहे। धन्यवाद या संपूर्ण कृष्णा सविस्तर माहितीसाठी।